तर माझ्या सर्व लाडकी बहिणीला आणि लाडक्या भावांना जय शिवराय. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे की मित्रांनो की ह्या व्हिडिओमध्ये काही महिला ज्या आहेत त्या वगळणार आहेत. आपण आपल्या तालुक्यावरती जी समितीच्या हाती जे म्हणजे थोडक्यात सांगतो की आपण जे आपल्या तालुक्यावरती फॉर्म जे भरलेले आहेत, तर त्या फॉर्ममध्ये काही फॉर्म असे आढळून येतात की फेक म्हणून आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा चेकिंग होणार आहे मित्रांनो. चेकिंग म्हणजे की त्याच्यामध्ये असं होणार आहे की काही महिलांनी काय केलेलं आहे, एकाच महिलेने 4-4 हप्ते पण उचलत आहेत, अशा प्रकरण काही समोर आलेले आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो आता काय होणार आहे की डबल एकदा लाडक्या बहिणीची जी चेकिंग जी आहे ती होणार आहे, अशी अपडेट मित्रांनो आमच्यापर्यंत आलेली आहे. आणि जर तुम्हाला काहीचा अडथळा आला, 6व्या हप्ता हा मिळालेला आहे, 7व्या हप्त्यासाठी जर तुम्हाला काही अडथळा आला किंवा चेकिंग करता वेळेस जर तुम्हाला काही चूक तुमची आढळून आली, तरी तुम्ही घाबरू नका. आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की नेमकं चूक काय, कशी. घाबरायचं काहीही कारण नाही. हा फक्त कसं आहे, ज्यांनी फेक अकाउंट खोललेले आहेत त्यांच्याकरिता हे डबल चेकिंग होत आहे. काही डबल फॉर्म म्हणजे एकच महिला 2, 4, 10 असे फॉर्म टाकून सनी त्याच्यावरती पैसे उचलत आहे. याच्यावरती डबल मित्रांनो सरकार काय करणार आहे, डबल चेकिंग करणार आहे मित्रांनो. आणि जर चेकिंगमध्ये जर तुमचं समजा तुम्ही चुकीचे नसाल तर तुमचं सहसा तुम्हाला काहीही होणार नाही, तुम्हाला पैसे पडतील. फक्त जर तुम्हाला काही अडचण आल्यास किंवा पैसे तुमचे नाही पडल्यास आमच्याशी संपर्क साधा. कमेंटमध्ये सांगा आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की नेमकं काय प्रॉब्लेम झालेला होता, कसं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.